मराठी व्याकरणामध्ये आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा व लिपी। मराठी भाषा या भाषेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा। भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे असा आहे। संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे। मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आहे। या शिलालेखावरील श्री चामुंडराये करवियले हे मराठीतील पहिले उपलब्ध वाक्य आहे। लीळाचरित्र हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ आहे व तो महिमभट या चरित्रकारांनी लिहिलेला आहे। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे। 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे। मराठी भाषेची लिपी ही देवनागरी आहे। या लिपीला बाळबोध लिपी असेही म्हणतात। देवनागरी लिपीमध्ये मराठी, हिंदी व संस्कृत भाषेचे लेखन करतात। दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात। मराठी भाषेला शास्त्रीय व्याकरणाचे स्वरूप दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी प्राप्त करून दिले। विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात। जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात। त्यांनी मराठी इंग्रजी शब्दकोश तयार केला। मराठी भाषेचे कुळ म्हणजेच कुटुंब इंडो आर्यन हे आहे। मराठी भाषेतील पहिले कवी मुकुंदराज हे आहेत व त्यांचा काव्यग्रंथ विवेक सिंधू हा मराठीतील आद्य काव्यग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे।